पूर्ण गावात इथं आलो आणि समोर परत डिरेक्शन्स दिसत आहे, तिथे जाऊन बघतो किती वेळ लागत आहे। सूर्य दिसत आहे की या पर्वताच्या खाली जर गेला तर पूर्ण अंधार पडून जाईल, जर जास्तच अंधार झाला तर मग वापस जावं लागेल। आता इथं क्रून दिसत आहे की 30 मिनिट आहे राईट साईडला, आणि वॉलगावचं दिलेलंच नाही आहे इथे यांनी। डिरेक्शन्स बघितले इथे तर क्रून माझ्या या बाजूने आहे आणि वॉलगाव या बाजूने आहे। तर नेटवर वॉलगावचेच फोटो बघितले होते, तर तिथे एक मस्त निळशार अशी नदी वगैरे ओढा वाहतो आणि मस्त फोटोज होते। तर क्रून कॅन्सल करतो मी आणि वॉलगावलाच जातो। स्टार्टिंगला असं वाटलं होतं की क्रून आणि वॉलगाव हे एकाच रस्त्यामध्ये असतील आणि जवळपास असतील, पण इथे आल्यावर माहीत पडलं की आजूबाजूला गावं आहेत, जसं आपल्याकडे बुद्रुक खुर्द गावं असतात तशा टाईपमध्ये आहे हे। चालता चालता इकडे घोडा दिसला चरताना, धमाल पिक्चर मधली ती पेंटिंग आठवली, घोडा घास खाके हो क्या रुकता था कि वो तो चला गया, असा काहीतरी मस्त डायलॉग आहे तो त्या पिक्चरमध्ये एकदम। तो डायलॉग आठवला आणि खूप हसू आलं जोराचं। मस्त सायकल घेऊन येतात लोक इकडे। थोडा चालत चालत 10-1 मिनटं समोर आलो, परत इथं डिरेक्शन्स वगैरे दिल्या होत्या मागे, त्याच्यावर परत लिहिले की 40 मिनटं लागतील म्हणून वॉलगावला जायला, आणि मागे पण 40 मिनटंच दाखवलं होतं। हे काही म्हणजे जमत नाही असं, म्हणजे इथे लाकडं कट करून ठेवलेले आहे लोकांनी। आता हिवाळा चालू होणार आहे इकडे, तर अशी लाकडाची फॅक्टरी वाटते इथे, सगळेचे मोठे आणि लहान लाकड। मध्ये एक गाव लागलेलं आहे, गावाचं नाव काही समजत नाही कोणतं गाव आहे, आणि रस्ता पण दिसत आहे, तर मे बी हे क्रून गाव असू शकतं। खूप चालत चालत आलो आहे, जवळपास 5-1 किलोमीटर चाललो असेल आज, आणि समोर आलं आहे गाव वॉलगाव। गावामध्ये जाऊन बघतो कुठे चाय वगैरे भेटतो का, कॉफी वगैरे, आणि इथून आता 5 मिनिटावर दाखवते वॉलगाव, 10 मिनिटं, 10 मिनिटावर दाखवते गाव वॉलगाव। तर मागे विचारलं दोघं ती पूर्ण गावाची भ्रमंती करून
सूर्य मावळताना पोहोचले वॉटरफॉलच्या जवळ. असा रस्ता आहे वर जाताना. इथं लिहिले की 15 मिनटं लागतील. क्लेनर म्हणून वॉटरफॉल आहे. इथून आत जायचं आहे. असा दरवाजा उघडला. मी इथे ऑब्झर्व केलं की माझ्यासोबतची लोक ऑफिसची किंवा जी पण ब्लॉग करतात जर्मनीमध्ये, तर असं रिमोट प्लेसला कोणी जात नाही. मला असं रिमोट प्लेसलाच जायला आवडतं. तर पूर्ण खेडं गाव फिरलो मी खाली. आणि एक छोटा वॉटरफॉल आहे इथे. हेच बघून माणूस खुश होते. इथं असा एक पूल दिसला. पाणी वाहत येत आहे आणि वॉटरफॉल या बाजूने आहे. इकडून पाणी वाहत येत आहे आणि धबधबा असा वरून पडत आहे. जास्त फ्लो नाही आहे पाण्याचा. आता खूप अंधार झाला म्हणून धबधब्याजवळ पोहोचलो आहे. एक अगदी छोटा धबधबा आहे गावातला. दाखवतो व्हिडिओमध्ये. जास्त काही फ्लो नाही पाण्याला. आता मग एक छोटा वॉटरफॉल बघून आलो. मागे पण इथे 2-3 वॉटरफॉल होते आजूबाजूला. एकदम अंधार पडला. सूर्य एकदम अस्ताला चालला आहे. तर म्हटलं गुपचूप आपल्या बससाठी गावामध्ये जा आणि तिथं विचारावं. नाही तर परत 2 तास जिरोडला जावं लागेल. नेटवर दाखवते इथं बस आहे इथून, पण बस स्टॉप काही दिसला नाही येताना गावामध्ये. गावामध्ये गेल्यावरच विचारतो लोकांना. आणि या बाजूने आलो होतो कारण की नेटवर बघितलं होतं इथं पलीकडून नदी वाहत आहे पूर्ण. पण या नदीमध्ये पाणीच नाही आहे. आणि इंटरनेटवर खूप मस्त फोटोज होते. एकदम निळशार पाणी. एकदम निळशार पाणी होतं या नदीच्या फोटोमध्ये. आणि इथं येऊन जरा सिनरी बघू एकदम नदीचं. तर निराशा झालेली आहे. नदी पूर्ण कोरडी ठण पडली. जसं काही यांच्याकडे विदर्भातला दुष्काळ पडला. निघालो इथून वालगावपासून इकडे आतमध्ये वॉटरफॉल बघून वगैरे आलो. गावात एक फेरफटका मारून आलो. इथे मस्त एक फुटबॉलचं ग्राउंड दिसलं आहे. वर पहाड आहे. इथं क्रिकेट खेळायला का मजा येईल नाही. इकडं किंडर गार्डन पण आहे पाठीमागे. इंटरनेटवर बघितलं 4:28ची बस होती आणि 4:30 वाजले म्हणजे ती बस गेली असणार. आता याच्यानंतर एक शेवटची बस आहे 5:45ची. ती जर बस नाही भेटली किंवा कॅन्सल झाली असली तर आजच्या इथंच बघावं लागेल मुक्कामाचं काम. आता इथं बघावं लागेल. इथं गावामध्ये हॉटेल वगैरे असेल असं काही वाटत नाही. राहायची सुविधा वगैरे. बस नाही भेटली तर मग एखाद्या गावाला विचारून बघावं लागेल. नाही तर मग लिफ्ट मागून इथून गार्मिश आणि मग गार्मिशवरून रात्रभर ट्रेन आहेत म्युनिकला जायला. बघ लवकर पोचो पण कोणी नसलं नाही गाडी दाखवतात. गरम लागत आहे इथं. कोणी नसलं आणि कोणी उतरणारं नसलं तर आपण लवकर पोहोचू. थांबवेल गाडीचा आहे तिथे एक जण आहे. आपण बसलो किती वाजता आपण बघू 5 वाजता.